मला सौ सुचिता हिने आपले सर्व कर्तव्य पार पाडून आपली नोकरी पूर्ण केली। अशा कर्तव्यदक्ष सूनबाई हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सुचिता ही आमची भाची सून आहे। ती अगदी सासू सासरे सांभाळून अगदी संसार व्यवस्थित केला तिनं। नंदा ती सांभाळून, नोकरीचा काळ त्रासाचा असतोच, हे सांभाळून घर सांभाळून तिच्या सेवानिवृत्तीला आमच्या शुभेच्छा। हॅलो सुचिता, तुला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा। मी सध्या ट्रिपवर आलेली आहे, त्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही। तू घरदार, नातेवाईक, सणवार, व्रतवैकल्य सगळं सांभाळून छान नोकरी पार पाडलीस, याचाच आम्हाला अभिमान आहे। तुला उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सौ सुचिता हिला माझ्या शुभेच्छा। सौभाग्यवती सुचिता वहिनी, आज आपला शासकीय सेवेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे। त्या निमित्तानं मला 2 शब्द तुमच्याबद्दल व्यक्त करावेसे वाटतात। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही ही सेवा पूर्ण केली। घरी वृद्ध सासूबाई, वृद्ध सासरे, घरची सरांची आजारपणं, मुलांच्या शाळा, पतीची नोकरी आणि या सगळ्यामधून आणि आता शेवटच्या काळामध्ये नातू, मुलं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्यामधून जात असताना एक काटेवरची कसरत असते वृद्ध महिलेला नोकरी करणं। तरी पण ती अतिशय आनंदात, उत्साहात आपण ती सेवा पूर्ण केली। कुठेही आपल्या नोकरीला तुम्ही डाग लागू दिला नाही। शाळेमधील मुलं ही माझी स्वतःची आहेत आणि त्यांना, स्वतःच्या मुलाला जेवढा जीव लावला तेवढा शाळेतील प्रत्येक मुलांना तुम्ही जीव लावला। आज तुम्ही शिकवलेली मुलं अभियांत्रिकी सेवेमध्ये, वैद्यकीय सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये सुद्धा आहेत आणि ते आपलं नाव आनंदाने, गौरवाने घेतात आणि ह्या सगळा आनंद आपल्याबरोबर आहे, याचा आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटतं। आम्हाला तुमच्याकडं बघितल्यानंतर अभिमान वाटतो की स्त्रीने घडावं हे तुमच्यासारखं घडावं, स्त्री असावी तर आपल्यासारखी असावी। थोडं माझं बोलणं जास्त होत आहे। पुन्हा तुम्हाला तुमच्या पुढील कार्यकाळास खूप शुभेच्छा देतो, खूप धन्यवाद देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आज सुचिता तुकाराम पंत जोशी वहिनी यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रमाचे आयोजन, खूप छान अशा प्रकारचे आयोजन केले आहे। जोशी वहिनी म्हणजे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सांगितली तरी काही वावगं ठरणार नाही। अतिशय जिद्दी, चिकाटी आणि मनमिळावू स्वभाव, प्रत्येकासाठी तितकंच धडपडीने काळजी करणे असो किंवा घरच्यांसाठी असो, मी स्वतः त्यांना खूप जवळून पाहिले आहे। मुलांची काळजी घेणे असो, नवऱ्यांची काळजी घेणे असो, सासूबाईंची काळजी घेणे असो, त्यांना जीव लावणे असो, आमच्या आजी होय, आमच्याच आजी, सर्व नातेवाईकांचे मन जपणे, हे सर्व त्यांना जमू शकते। शाळेमधील मुलांची काळजी घेणे, मॅडमशी खूप अशा प्रकारे मिळून मिसळून राहणे, त्यांना आपलंसं करणे, हे सर्व त्यांना जमू शकते। अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या जोशी वहिनींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, सुखी, समाधानी जावो। त्यांची सर्वांनी चांगल्या प्रकारे काळजी घेऊ हीच पांडुरंगाकडे प्रार्थना। रामकृष्ण हरी। सौ सुचिता वहिनीला सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरंच त्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये घरदार, संसार, सासू सासरे सगळ्यांना अगदी व्यवस्थित हँडल करून त्यांच्या नोकरीचा जीवनमार्ग त्यांनी अगदी व्यवस्थित पार पडला। असाच त्यांचा इथून पुढचाही मार्ग सुरळीत, सुखमय, सुखकर, आनंदाचा जाऊ, याच सदिच्छा। खूप खूप शुभेच्छा। मी वैशाली जोशी, पाठवत, राहणार संभाजीनगर। आयुष्याच्या या नमा प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात नवी क्रांती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात नवी क्रांती। खरंच क्रांती घडवून आणण्यासारख्याच आहेत आमच्या जोशी मॅडम।
त्या आपल्या सेवानिवृत्तीनंतर ही खूप क्रांती घडवून आणली, कारण त्यांचे व्यक्तिमत्व क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून आजही ओळखले जाते आणि तेव्हाही आम्ही क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांना ओळखले आहे. अजूनही खूप काही नवीन आजही खूप काही नवीन शिकण्याची जबरदस्त इच्छा, त्यांची ती क्रांतिकारी धडपड मला पाहायला मिळाली. आम्ही पाहिली देखील. ती म्हणजे 1999 मध्ये आम्ही जेव्हा प्राथमिक आदर्श विद्यालय बीड या प्राथमिक अगदी छोट्याशा शाळेमध्ये त्यावेळेस होतो. त्यावेळेस आमच्या सहकारी मित्र मैत्रिणी होत्या. त्या म्हणजे वंदना वाड, माया दिवान मॅडम, संगीता पेशकार, सय्यद मॅडम आणि मी म्हणजे वैशाली जोशी. आम्ही सर्वांनी मिळून अगदी मनापासून त्या शाळेमध्ये काम केलं आणि हे आदर्श विद्यालयाचं छोटंसं रोपटं लावलं. त्यात मोलाचा वाटा म्हणजे जोशी मॅडमचा. त्या आमच्या सगळ्यांपेक्षा मोठ्या होत्या आणि आम्हाला सिनियर देखील होत्या, पण त्यांची ती पालकांसमोर धैर्याने जाणारी व्यक्ती म्हणून आम्हाला पाहायला मिळाली आणि आजही ती आम्ही पाहतो आहे त्यांच्या त्या या धडपडीतून. म्हणून खरंच जोशी मॅडम यांनी घेतलेले कष्ट आज त्यांना खूप मोलाचे ठरले, म्हणून त्यांना क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणावे लागते. तुम्ही अजून खूप काही नवीन करू शकता जोशी मॅडम आणि करणारच. म्हणून मी एवढेच म्हणेन की आता नको ती घड्याळीची टिकटिक, आता नको ती घड्याळीची टिकटिक, नको कामाचा ताण. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा जोशी मॅडम. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण पेशकार. आज सौ सुचिता तुकाराम जोशी आमच्या मामी, सहशिक्षिका MIDC माध्यमिक विद्यालय बीड या नियमित वयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आज या ठिकाणी त्यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दस्मरणाने मी स्वागत करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांना पुढील जीवन आरोग्यदायी आनंददायी लाभून त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सौ सुचिता जोशी म्हणजे माझ्या मामी आहेत. त्यांच्या कार्याची सुरुवात ही बालवाडीपासून ते माध्यमिक शिक्षिकापर्यंत झाली. त्यांनी बालवाडीत काम सुरू केलं असताना उर्वरित शिक्षण पूर्ण करून BEd शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षकाचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. अतिशय जिद्द आणि परिश्रम याचं त्यांचं पाहायला मिळाले. माझ्या जीवनात माझ्या आईनंतर माझ्यावर चांगले संस्कार कोणी केले असतील तर ते आमच्या मामीने केले. त्यांचा जो काही आम्हाला सहवास लाभला त्याच्यातून समाजात कसं वागावं, कोणत्याही माणसाला कमी लेखू नये, त्याचबरोबर कोणता माणूस कधी उपयोगी पडेल काही सांगता येत नाही आणि सतत आपलं धोरण हे लवचिक असावं. आपल्या शब्दाच्या बाणापेक्षा आपण शांत राहिलं तर निश्चित यश प्राप्त होतं. ही त्यांची शिकवण आम्हाला भविष्यात कामी आली. त्याचबरोबर आमच्या प्रत्येक सुखदुःखात सावलीप्रमाणे आम्हाला त्यांची साथ मिळाली. कोणतीही उणीव आजपर्यंत त्यांनी आम्हाला भासू दिली नाही. स्वतःला किती त्रास झाला तरी दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघणं हा त्यांचं त्या समाधान मानतात. त्यामुळे आता जीवनात त्या यशस्वी झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. खरोखरच त्यांनी बालवाडीपासून माध्यमिक शिक्षिका होईपर्यंत जे खरोखरच सावित्रीबाई फुले असतील, सिंधुताई सपकाळ असतील अशा थोर व्यक्तींचा आदर्श घेऊन त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. शाळेतही त्यांचा नावलौकिक पाहायला मिळाला
आणि निश्चित आदर्श घेण्यासारखं काम त्यांनी त्यांच्या पूर्ण या आयुष्यात केलेलं आहे. जवळचे नातेवाईक असोत किंवा कुटुंबातील सदस्य असोत, सगळ्यांना सारखी वागणूक त्यांच्याकडून देण्याचं पाहायला मिळालं आणि खरोखरच त्यांना या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांच्या या पुढील काळासाठी त्यांचं आरोग्यदायी जीवन लाभो, त्यांना सुखसमृद्धीने भरभराटी मिळो आणि पुढील जीवन त्यांचं आनंददायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. आमची लाडकी बहीण सौ सुचिता मैला आज रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्वांची लाडकी व आदर्श व खूप प्रेमळ अशी सुचिता मैला आज खूप खूप शुभेच्छा. सौ मिनल डोईफोडे. मग मै बघता बघता नोकरीतून रिटायर पण झालीस तू. आता स्वतःसाठी जगायचं. तसं पाहायला गेलं तर म्हणजे माझ्याविषयी तुझ्याविषयी सांगायच्या खूप खूप आठवणी आहेत. पण आता इथं वेळेअभावी किंवा कसं होते सगळेच इमोशनल होतील. त्यापेक्षा मी माझ्या म्हणजे एक छोटीशी आठवण आहे जी की अविस्मरणीय आहे ते सांगू इच्छितो. अंदाजे 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोना झाला होता, मला म्हणजे आमच्या घरात सगळेच कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि मी माझी भाची म्हणजे सुचितामाईची मुलगी डॉक्टर धनश्री सबनीस धनू हिच्या दवाखान्यात ॲडमिट झालो. त्यावेळेस रामाचे नवरात्र चालू होते, रामाची घट पाडव्याची. त्यावेळेस सुचितामाईनं माझ्या मुलीला माझ्या बायकोला खास रामरक्षा पाठीचं महत्त्व सांगितलं. दिवसातून 16 वेळेस म्हणजे नाडी हातात घेऊन हाताची नाडी हातात घेऊन माझ्या मुलीनी म्हणलं स्वाती धनुच्या घरी म्हणत होती. त्याचाच चमत्कार असेल काय असेल किंवा माईचा आशीर्वाद असेल की बाबा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तारून आलो आम्ही, बाहेर आलो. त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांची आहे मी अजून म्हणजे व्यवस्थित संकटातून फिट होऊन बाहेर आलो. म्हणजे अविस्मरणीय न विसणारी गोष्ट आहे माई. तुझ्यामुळे मी म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जीवन पाहतो आहे. तुझा आशीर्वाद, भाचीचे जावयाची त्यावेळेसची मेहनत, बस एवढंच म्हणतो. जास्त इमोशनल व्हायला होतं आहे. अशीच कायम पाठीशी राहा मोठ्या बहिणीसारखी. मै दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा काका नसल्यामुळे तुला वाटत असेल आता लातूर माहेर संपलं. तसं नाही. हे आप्पाचं घर, सायवाडीचं घर तुझ्यासाठी कायम हक्काचं माहेर आहे, राहणार आहे कायम. त्याच्यामुळं तू तुझ्या छोट्या मोठ्या सुखादुःखाच्या कधी आवाज दे. हा आप्पा लहाना भाऊ तुझ्यासाठी कायम म्हणजे सेवेत राहील, हजर राहील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणू आपण, भाऊजींसारख्या जीवनसाथीच्या सपोर्टमुळे आदर्श शिक्षिकेपर्यंतचा तुझा प्रवास आपण सर्वांनी खूप चांगल्या जवळून पाहिला आहे. हे आहे. तुला पुढच्या आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार. नमस्ते जोशी मॅडम, मी तुमची विद्यार्थिनी नयना नरसिंगराव वेंकटवार. ओळखलं ना मला? सर्वप्रथम तुम्ही आत्तापर्यंत सर केलेल्या या प्रवासाला अगदी हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं सांगायचं झालं तर आम्ही तुम्हाला जोशी मॅडम, जोशी टीचर याच नावाने कॉल करायचो. माझा जो प्रवास होता या शाळेमधला तो म्हणजे तुम्ही तर माझे सगळे जुने अल्बम काढले ना, माझ्या प्रत्येक शाळेच्या फंक्शनमध्ये, शाळेच्या गॅदरिंगमध्ये तुम्हाला ग्रुप फोटोमध्ये जोशी मॅडम ह्या दिसणार म्हणजे दिसणारच. आमचं एक वेगळंच कनेक्शन होतं, वेगळं बॉन्डिंग होतं. घरच्यांची ओळख असल्यामुळे शाळेच्या नंतरसुद्धा आमचा कॉन्टॅक्ट असायचा. असं आपण म्हणतो की आपला प्रवास जो आहे तो प्रत्येक टप्प्यावरती बदलत जातो. आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही शिकायला मिळतं. पण आपला जो पाया, जो बेस बनतो तो खरं म्हणजे आपल्या शाळेतच बनतो. तर आज आम्हाला स्टेज डेअरिंग, इनिशिएटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी जर कुठे शिकायला मिळाल्या असतील तर ते फक्त आणि फक्त म्हणजे शाळेमध्ये आमच्या असलेल्या या अशा टीचर्समुळे, गुरूंमुळे आणि आमच्या आईवडिलांच्या प्रयत्नांमुळेच फक्त. सो मी तुम्हाला इथून पुढच्या तुमच्या प्रवासासाठी खूप सारे शुभेच्छा देते.
बीडमध्ये आल्यानंतर आपण नक्कीच भेटू. ऑल द बेस्ट आणि स्टे हेल्दी, बी हेल्दी. थँक्यू. काकू नमस्कार. तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप खूप नमस्कार. काकू तुम्हाला रिटायरमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर मी तिथे तुमच्या रिटायरमेंटला असावं आणि तिथंच व्यक्त असावं अशी माझी खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. तुम्हाला ही सतत धावपळ करणारी, सतत व्यस्त असणारी ही 2 पावलं आता कुठेतरी विसावत आहेत. तर ह्या विसावण्याच्या किंवा ह्या निवांतपणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. ही फेज तुम्ही एन्जॉय करावी, ही फेज तुम्हाला आरामदायी ठरावी हीच प्रार्थना. सो मी तुमच्याबद्दल काही लिहिले ते वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते. आमच्या जोशी परिवारातील सगळ्यांच्या तोंडी असलेले एक नाव, सतत नव्याची कास धरणाऱ्या, सतत नवीन काहीतरी सुचत असणाऱ्या, ज्यांच्या नावातच सुचिता आहे असं नेहमी उत्साही आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे सुचिता काकू. काकूंबद्दल खूप आदर आणि आपुलकी आहे. काकू सतत कामात व्यस्त असतात. एका आदर्श डॉक्टर मुलीची त्या आई आहेत. एका आदर्श शिक्षक मुलाची त्या आई आहेत. एक मामी, काकू, मावशी, आजी, सासू, नणंद आणि बीडमध्ये असलेल्या अनेक सासांची एक आदर्श सुनी आहेत. ही सगळी नाती त्यांनी सर्वतोपरी छान सांभाळली आहेत आणि अजूनही त्यांची सगळी कर्तव्य छान निभावणं चालू आहे. कुणाचाही कार्यक्रम असो त्या नेहमी आपला वेळ तिथे देतात. कुणाकडे दुःखाचा कार्यक्रम असो, कुणाकडे सुखाचा कार्यक्रम असो, काकूंची उपस्थिती ठरलेली असते. कुणाला माझ्याकडून काय देता येईल ह्याचा प्रयत्न त्या सतत करत असतात. कुणाकडे कुणी ॲडमिट असतं, कुणाकडे कोण ॲडमिट असतं, तिथे काकूंचे डबे ठरलेले असतात. त्यांचा वेळ त्यांची पण ह्याच्यामध्ये खूप दगदग होते, पण त्यांचं मन निर्मळ असल्यामुळं आणि त्यांच्या मनात तळमळ असल्यामुळं देव त्यांना हे सगळं करण्याचं पाठबळ देतो, बळ देतो. मन मोठं असल्याने त्यांना देवाने कुठे काही कमीही केलेलं नाही. सगळं वैभव आहे, पण त्यात या लक्ष्मीचं योगदान खूप आहे. या व्यक्तीने आयुष्यात नोकरी सांभाळून सगळी नाती, सण, वार, सोहळं ओवळं अगदी योग्य पार पडलं. यथेच्छ त्यांच्या सोहळ्याचं तर म्हणजे त्यांच्या सोहळ्यातल्या स्वयंपाकात यथेच्छ ताट भरून असतं. 2 भाज्या, फोडणीचं वरण, चटणी, कोशिंबीर, मेथकूट, लोणचं, कढी, भाजी, पापड आणि आवडीचं स्वीट. यात कधीही तुम्हाला कंटाळा केलेला दिसणार नाही. स्वतःच्या जीवाची किती धावपळ झाली तरी देवाचं सगळं त्या इतकं छान पद्धतीने करतात आणि ते नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांना कधीही कंटाळा हा शब्द मी त्यांच्या तोंडातून ऐकला नाही आणि याचं मला खूप कौतुक आहे. त्यांची यात खूप दगदग होते. एका नोकरी करणाऱ्या व्यक्तीला हे सगळं करणं सोपं नाही खरंच आणि त्यांचा विशेष म्हणजे त्यांचा नेहमी आवाज मृदू असतो. चेहऱ्यावर हास्य आणि प्रत्येकाच्या पाठीवर शाबासकी देऊन बोलणं ही त्यांची खासियत आहे. चेहऱ्याला पावडर सुद्धा लावणं होत नाही की कधी मोबाईलही पाहणं होत नाही. मी त्यांना अॅनिव्हर्सरीला केलेला मेसेज आहे ते अजून पाहतायत. अजूनही त्यांनी त्याचा रिप्लाय दिलेला नाही. 2 डांगांचं अंतर एका डांगात पार करून ही गाडी कायम सुपरफास्ट पळत असते. वेगवेगळ्या साड्यांची हौस ही तितकीच आहे. नवरात्रीत तर काकूंचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. मुलीची असो की सुनेची हौस किती ती केली आणि अजूनही चालूच आहे. कितीतरी वेळा ज्योती, धनू, सारंग हे नाव बोलताना काढत असतील त्याला अंत नाही. नातवंदासाठी कायम जागरूक असणाऱ्या एक हौशी आजी ही त्या आहेत. आजी शाळेतून काय आणलं असं म्हणायला उशीर तोपर्यंत आजीने काहीतरी पर्समधून काढलेलंच असतं, कारण आजी कधीही काही आणायला विसरत नाही. एकदा तर त्यांच्या नातवंडांनी त्यांना करंजी मागितली होती आणि ह्या हौशी आजींनी 1 तासाच्या आत त्या लेकरांना करंजी करून दिली सुद्धा. स्वयंपाकाचा कसला कंटाळा नाही. पाहुण्यांचा आदरातिथ्य तितकंच, प्रत्येकाला आग्रही तितकाच आणि प्रत्येकाचे सगळे कार्यक्रम छान पार पाडणं ही तितकंच. ही माऊली जेव्हा गाडी चालवताना पाहतो ना आपण, तेव्हा एका घराची ओढ असणारी, संसारात मग्न असणारी आई, सासू, आजी, पत्नी आणि सून दिसून येते. ही व्यक्ती कधी ही थकत नाही, थकलं म्हणत नाही हा त्यांचा विशेष गुण. काकू देवाकडे आज एकच मागणं मागते, देवाने हा तुमचा उत्साह कायम ठेवावा, तुमची अशीच भरभराट व्हावी आणि उदंड निरोगी आयुष्य तुम्हाला द्यावं. तुम्हाला रिटायरमेंटच्या शुभेच्छा देताना 4 ओळी केल्या त्यात सांगते. या पायरीवर आयुष्यात हवे तरी काय असते, या पायरीवर आयुष्यात हवे तरी काय असते. शांत निळाईच्या कुशीत दारी सूर्यकिरणाचे कवरसे पडावे. शांत निळाईच्या कुशीत दारी सूर्यकिरणाचे कवरसे पडावे. तृप्ततेच्या घोटासंग नाविन्याशी ओळख व्हावी. तृप्ततेच्या घोटासंग नाविन्याशी ओळख व्हावी. सुख समृद्धीची फुलपाखरे अवतीभोवती फिरत राहावी. आयुष्याचा पेला असाच भरभरून असू देत. आयुष्याचा पेला असाच भरभरून असू देत. जे जे काही मणी आणि स्वप्नी असेल ते मिळू देत. जे जे काही मणी आणि स्वप्नी असेल ते मिळू देत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. घटका गेली पळे गेली आली आता निवृत्ती. घटका गेली पळे गेली आली आता निवृत्ती.
आता थोडी चैन करूया बदला आपली वृत्ती. लवकर उठणे टाळा आता खुशालता आणून द्या. लवकर उठणे टाळा आता खुशालता आणून द्या. शाळेची ना घाई आता रोजच झाली सुट्टी. घटका गेली पळे गेली आली अखेर निवृत्ती. आमच्या सौ सुचिता जोशी मामी यांना निवृत्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुचिता वहिनीला सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फार कष्टातून सेवा केली. सेवावृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुचिता वहिनी, तुमच्या सेवानिवृत्तीचा दिवस आला. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं. तुम्हाला जे जे हवं ते सारं मिळावं. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. तसेच इथून पुढचा काळ आनंदाचा, भरभराटीचा, निरामय आरोग्यदायी शरीराचा जावो ही कुलस्वामिनी जगदंबा रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना.